सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. आसू तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन गोडसे यांची निवड झाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. पाहूया ही बातमी. नुकतीच आसू ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये राज्य गटाचे महादेवराव सकुंडे यांची सरपंचपदी थेट निवड झाली. उपसरपंच निवडणुकीसाठी नितीन गोडसे व विरोधी गटाचे ॲडव्होकेट जीवन पवार यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले. त्यातून गोडसे यांची निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी फलटण पंचायत समितीचे संजय कुमार बाचल, ग्राम विकास अधिकारी अप्पासाहेब साळुंखे यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. ग्रामपंचायत आसू सार्वत्रिक निवडणूक 2019 ही दिनांक 24 मार्च 2019 ही निवडणूक सुरू झाल्यापासूनच आसू गावाच्या साजेशा परंपरेप्रमाणे सर्व मतदारांनी त्याचप्रमाणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी, निवडणूक माघारी घेतलेल्या उमेदवारांनी या सर्वांनीच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं. मोठ्या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पाडली का मी आदरणीय प्रांतसाहेब माननीय श्री जाधवसाहेब, त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार श्री हनुमंतरावजी पाटील, त्याचप्रमाणे नायब तहसीलदार नंदकुमार गोयटे, अवलकारपूर नाळे, त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी माझे सहकारी अप्पासाहेब साळुंखे, तलाठी सगोर अण्णासाहेब, या सर्वांनी निवडणूक पार पाडली का मी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे संपूर्ण मतदान प्रक्रियेची जी व्यवस्था असते ती व्यवस्था पार पाडली का मी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी बाबा पवार असतील, सोमा कुंभार असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब सोनवणे असतील, ऑपरेटर अमोल असेल, पाणीपुरवठा नोकर जाधव असतील, या सर्वांनी सगळी व्यवस्था उत्तम राखली आणि त्यामुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि चांगल्या मार्गाने पार पडली. आज दिनांक 3/4/2019 रोजी या ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक झाली. सदरची निवडणूकसुद्धा सर्व सदस्यांनी लोकशाही मार्गाने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या उपसरपंच निवडीसाठी श्री जीवन बापूराव पवार आणि श्री नितीन सोपान गोडसे या दोघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. माननीय अध्यक्ष अधिकारी या गावचे थेट सरपंच म्हणून निवडून आलेले श्री महादेव सकुंडे यांनी या निवडणुकीचा अध्यक्षी अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे श्री नितीन सोपान गोडसे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून निवडून आले. ही निवडणूक होत असताना निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी अत्यंत शांततेत आणि लोकशाही मार्गाने ही प्रक्रिया पार पाडली का मी सहकार्य केलं. ही निवडणूक पार पडल्यानंतर सुद्धा या गावचे सर्वच ग्रामस्थ कार्यकर्ते आदरणीय दादाराजे असतील, वाडराजे असतील, त्याचप्रमाणे विशाल शेठ माने असतील, त्याचप्रमाणे इथली सगळी ज्येष्ठ मंडळी माननीय कृष्णाजी फुले असतील, त्यानंतर टाटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाप्पा असतील, शिवाप्पा माने असतील, या सर्वांनी आणि सर्व तरुण मंडळ ज्यांनी कोणताही आमचे प्रकार न होता सुरुवातीच्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ही निवडणूक पार पाडली त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं या गावच्या सर्व ग्रामस्थांचं, निवडणूक लढवणाऱ्या, फॉर्म भरणाऱ्या सर्व उमेदवारांचं आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचा आभार मानतो. सर्व उमेदवार निवडून आले. आज सरपंच म्हणून महादेव सकुंडे आणि त्याचप्रमाणे नितीन गोडसे यांनी उपसरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला आणि ते याची प्रगती करतील हे निश्चितच. या निवडणुकीमध्ये अनेक मंडळींचं आपल्याला सहकार्य मिळालं आणि ते सहकार्य घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत हे आपण जरूर लक्षात घेतलं पाहिजे. हे कोणी आपल्यापैकी एका दोघांचं काम नाही, तर संबंध आसूमधल्या लोकांचं काम असल्यामुळं प्रचंड मतानं सरपंच आणि उपसरपंच निवडून आलेले आहेत आणि याप्रमाणे आसूची प्रगती सातत्यानं चालू राहील एवढी ग्वाही देऊन मी आपली
2019 निवडणुकीत निवडून दिल्याबद्दल मी गावचा आभारी आहे. आसू गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मला गाव आणि सरपंच पदासाठी निवडून दिले त्या संधीचे सोने करीन. श्रीमंत दादाराजे खर्डेकर, श्रीमंत बडजीराजे खर्डेकर, श्रीमंत बाबाजी खर्डेकर यांच्या माध्यमातून कटिबद्ध आहे.